पिंपरखेड बुद्रुक प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध पावलेले मराठवाड्यातील एक छोटेखानी गाव। याच गावामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुरायाच्या आशीर्वादाने आणि भगवती देवीच्या कृपेने महारुद्राच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून प्राचीन काळी चालू झाला नाट्य महोत्सव। याच नाट्य महोत्सवाला आज परंपरेचे स्वरूप प्राप्त झाले आहे। याच नाट्य परंपरेचे साक्षीदार बनण्यासाठी आज आपण जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये स्थित असणाऱ्या पिंपरखेड बुद्रुक या गावी आलो आहोत। पाऊलवाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। महारुद्राच्या जन्मोत्सवानिमित्त चैत्र पौर्णिमानंतर नाट्य महोत्सव चालू होतो। या नाट्य महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभाग नोंदवण्यासाठी कोणालाही मान सन्मान देण्याची गरज पडत नाही। सर्व लोक आपले कामे करतात। 5 ते 7 दिवसाचा हा महोत्सव असतो। सर्व गावकरी या सोहळ्यात आनंदाने सहभागी होतात व संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण असते। नाटकाला नमनाने सुरुवात होते। नंतर सूत्रधार व विदूषक यांच्यामध्ये संवाद आहेत। यामध्ये सूत्रधार विदूषकाकडून नाटक सफल संपन्न व्हावे म्हणून मार्गदर्शन घेतो आणि विदूषकाच्या सांगण्यावरून गणपती, सरस्वती व सटवी यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून नाटकास प्रारंभ करतो। या नाटकाच्या प्रवेशास कचेरी असे म्हणतात। असताना तुझी ही दीनवाणी स्तुती ऐकून रंगभूमीच्या ठाई प्राप्त झालो। तस्मात तुझ्यावर कोणते संकट पडले हे मजला कथन कर, मग तुझे नाटक सफल होईल हा माझा तुला परिपूर्ण आशीर्वाद आहे। फार उत्तम। मी स्वस्तनापती गमन करतो। फार उत्तम आहे। हा माझा तुला पूर्णपणे आशीर्वाद आहे। तस्मात मी स्वस्तानापती गमन करते।
या महोत्सवात सीता स्वयंवर या नाटकाने प्रारंभ होतो व पुढे इतर नाटके सादर केली जातात. या शतकोत्तर परंपरेमागे महारुद्राची कृपा व या सर्व कलाकारांचे कष्ट आहेत. हा भव्य दिव्य उत्सव मराठवाड्याची ठळक ओळख बनण्यास पात्र आहे असे मला वाटते. सीता स्वयंवर हे नाटक व्यासरचित रामायण या महापुराणावर आधारित असून या नाटकातील संवाद गावातील लेखकाने लिहिलेले आहेत. या नाटकात साक्या हा संगीत प्रकार वापरला जात असून याचे गीतकार देखील गावकरीच आहेत. नाट्य महोत्सव बघण्यासाठी पंचक्रोशीतील रसिक येत असतात. आजूबाजूच्या गावात असा महोत्सव साजरा होत नसल्यामुळे नाट्य महोत्सवास गर्दी असते. तसेच येणाऱ्या लोकांमध्ये याबद्दल कुतूहलही असते. अठराव्या शतकात गावातील प्रमुख मंडळीने हनुमान जयंतीनिमित्त एक नाटक सीता स्वयंवर बसवले. नंतर दरवर्षी ही प्रथा चालू झाली व आज घटिकेला या महोत्सवाला परंपरेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी सीता स्वयंवर या नाटकाने महोत्सवाची सुरुवात होते व नंतर 5 ते 7 दिवस हा उत्सव चालतो. पूर्वीच्या काळात काही सुविधा उपलब्ध नसताना, रंगमंचाची व्यवस्थाही नसताना गावाबाहेर एखाद्या टेकडीवर हा उत्सव साजरा केला जात असे. त्यावेळी वीज देखील उपलब्ध नव्हती. तेव्हा तेलाचे टेंबे करून आम्ही उत्सव मोठ्या थाटात साजरा करत असू असे ज्येष्ठ गावकरी सांगतात. एखादे नाटक सुरू झाले की वेळेची मर्यादा न पाळता रात्रभर म्हणजे अगदी सकाळ उजेडेपर्यंत ही नाटक चालत असे. पूर्वी फक्त पौराणिक संगीत नाटक होत असत. त्यामध्ये सीता स्वयंवर, संगीत बाणासूर, संगीत राजा हरिश्चंद्र, संगीत भीमपर्व आदी नाटकांचा समावेश होता. त्यानंतर सामाजिक, राजकीय, तमाशाप्रधान, कौटुंबिक अशा कॅटेगरीमधील नाटकेही सादर होऊ लागले. आपल्या लंकेमध्ये चंद्र काय करीत असतो मधला कथन कर. हे राजन, आपल्या लंकेमध्ये चंद्र छत्री करीत असतो मला सत्य हे की काय? हे सैन्याधिपती आपल्या राज्यामध्ये इंद्र कोणते काम करीत असतो मधला कथन कर. हे राजन, आपल्या राज्यामध्ये इंद्र बाळा गुंफीत असतो बरं सत्य हे की काय? आपल्या लंकेमध्ये सुवर्णाची मंदिरे किती आहेत मधला कथन कर. हे राजन, आपल्या लंकेमध्ये सोन्याची मंदिरे
पुरुषाचे दर्शन होणार नाही. हे राजन, नारद मुनी स्वामीची वारी प्राप्त होत आहे. स्कंदरा कल्याण असो नारायण नारायण. स्कंदरा विदेही नगराचा आहे, राजा जनकाचा आहे, सीतेचे स्वयंवर आहे. तस्मात तुझला तर सुवर्णपत्रिका मिळालीच असेल. याबद्दल मला काहीच नाही. मुनिश्रेष्ठ, आपण म्हणता राजा जनकाच्या इथे सीतेच्या स्वयंवराची तयारी झाली आहे आणि मला सुवर्ण पत्रिका मिळाली असेल. आणि काय एकटे झाले लवकर बरोबर कुळकुळे कुळकुळे चल. हा कुळकुळे लवकर कुळकुळे काय माहिती. चला 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 कुरकुरे चला. अरे काय नाटक नाटकच चालू आहे सगळं. नाटकच चालू आहे म्हणून असं आहे का नाटक. आणि हे काय एकटीच का एकटीच एकटीच. अरे इथे लग्न आहे. इथं इथं हे काय आहे एकटीच आले म्हणजे एकटीच. बरं बोलवा ना ते बोला बोला लवकर बोलवा. नाऱ्या नाऱ्या एक आवाज दिली की दोन आवाज दिली. बारीक चालेल बारीक बारीक काय काय आपण झालं काय हा बरं हे काय असं हे काळ पांढरं काय आमुषाला उन्हात झालेला आहे. आमुषाला उन्हात बरं बरं असं आहे का मग बरोबर पुढे पुढे ते चले फ्री वाले फ्री. अरे बाबा
वरातीत नाचत होता येळा. बर आमच्या लग्नात वरातीत नाचत होता येळा. आमची खुळखुळी बघतीची लगीन मागती पियाळा. बर बर हे कुळकुळ झालं तिकडे दुसरी आता तिचं घ्यावं लागेल. पाहिजे पाहणं. तांब्याच्या ताटात खडी साखराचे खडे. बर तांब्याच्या ताटात खडी साखराचे खडे. अगं फ्री थोडं नंतर बोलला माझ्या संग गोड गळे. बरोबर आहे बरोबर आहे. आज होता बुधवार, बुधवारातून आणलं मिरच्याचं पोत आणि दारात त्यांच्या आठवले की आमचा देव मुत. तुमचं तर जरा पाहिजे काय जमीन आखा नावात झोपले काय होई. ते आम्हाला नका सांगू तुम्ही तुमचं बा या इकडे या. डमडम रेडा याच्या सगळं तेळा. तुमचे पहिले त्यांचे पहिले 12 पैसे नव्हते वाटत. बरं बरं चला या लवकर घ्या लवकर लग्नाची तयारी करा. चला मुलाचे मामा शेवटच्या कचेरीमध्ये सीता स्वयंवर असून स्वयंवरासाठी सर्व मंडळी जमलेली असते व सीता स्वयंवर पूर्ण होतो. त्यानंतर महाआरती पूर्ण करून नाटकाला पूर्णविराम दिला जातो.